दरम्यान भीमा नदीपात्रात बोट उलटून 6 लोक बुडालेले आहेत। या बोटीत 7 प्रवासी होते, त्यापैकी एकानं पाण्यातनं पोहत बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला। मात्र इतर 6 व्यक्तींचा कालपासून शोध सुरू आहे। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली। रात्री 9 वाजता हे शोधकार्य थांबवलं होतं आणि आज आता पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात होणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल होईल। करमाळा तालुक्यातील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील काळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती। यावेळी जोराचा वारा सुटल्यानं ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली गेली आहे। वाऱ्यामुळे बोट बुडाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अगदी थोड्याच वेळात एनडीआरएफचं पथक तिथे दाखल होईल आणि पुन्हा एकदा शोधकार्य सुरू होईल। पण बघतोय ही इंदापुरातली दृश्य आहेत। 7 जण प्रवासी होते, त्यातल्या 1 जण वाचलेला आहे। त्यानं पोहत येत स्वतःचा जीव वाचवला। मात्र इतर 6 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे। भीमा नदीपात्रातून घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी। इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाच्या पायथ्याशी भीमा नदी पात्रात काल मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाला भीमा नदी पात्रातून बोटद्वारे प्रवास केला जातो आणि काही प्रवाशांना घेऊन ही बोट जी आहे ती काल कुगावमधून इंदापूर तालुक्यातील या कळाशी गावाकडे येत होती। दरम्यान 5 वाजताच्या सुमारास मोठा वादळ वारा सुटला गेला आणि या वादळ वाऱ्यामुळे ही बोट जी आहे ती भीमा नदीच्या पात्रामध्ये बुडालेली आहे। या बोटीमध्ये तब्बल 7 प्रवासी होते, त्यापैकी एक प्रवासी जो आहे त्याला पोहता येत होतं, तो पाण्याच्या बाहेर आल्यामुळे त्याचा जीव वाचला गेलेला आहे। इतर मात्र 6 प्रवासी जे आहेत ते बुडालेले आहेत। काल संध्याकाळी 5 वाजता ही घटना ज्यावेळी समजली त्यावेळी पासून या लोकांचा जो आहे तो शोध घेतला जातोय। रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत हे जे शोध मोहीम आहे ती सुरू होती। रात्रीचा अंधार असल्यामुळं त्यामध्ये यश येत नव्हतं, त्यामुळे ती उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली होती। आज सकाळी आता पुन्हा 7:30 पावणे 8 वाजता ही मोहीम सुरू करण्यात येईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो की एनडीआरएफचं पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलीस यंत्रणा जी आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। स्वतः तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे या ठिकाणी रात्रीपासून आहेत आणि आता सकाळी ही शोध मोहीम जी आहे ती पुन्हा सुरू केली जाईल। करमाळा तालुक्यातील कुगावमधून हे जे प्रवासी आहेत ते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडे कळाशीला येत होते। मात्र ही जी दुर्घटना घडली त्यामध्ये 6 लोक बुडालेले आहेत, जे अद्यापपर्यंत हाती लागलेले नाही आहेत। जी आपल्याला माहिती प्राप्त होते त्याच्यामध्ये अशी माहिती प्राप्त होते की करमाळा तालुक्यातील झरे गाव जे आहे त्या झरे गावातील पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं हे कुटुंबाचे जे आहे ते यामध्ये बुडालेलं आहे। तर इतर जे 2 लोक आहेत ते कुगावमधील एक होडी चालक आहे आणि एक इतर व्यक्ती, असं 6 लोक जे आहेत यांचा तपास आतापर्यंत लागलेला नाही आहे। प्रशासन आता सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी कामाला लागलेलं आहे। एनडीआरएफचं पथक आता या सर्व घटनेचा तपास करेल आणि नेमकं किती वाजता किती वाजेपर्यंत यांचा शोध कार्य जे आहे ते पूर्ण होईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी शोध कार्याला सुरुवात झालेली आहे। देवा राखुंडे, एनडीटीव्ही मराठी, कळाशी, इंदापूर।